सर्वप्रथम तर आमचे नेते दिवंगत नेते आदरणीय अजितदादा यांच्या पवित्र स्मृतीस अभिवंदन करतो। राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथराव आदरणीय देवेंद्रजी असतील, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब असतील, आमच्या नेत्या राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री सुनेत्रा काकी असतील, त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाणसाहेब असतील, माननीय तटकरे साहेब असतील, राणेसाहेब असतील, या सर्व वरिष्ठ नेत्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी माझ्यावर आज हा विश्वास टाकला आणि फक्त राष्ट्रवादीच नाही तर महायुती म्हणून मला त्या ठिकाणी उमेदवारी दिली, त्याबद्दल मनपूर्वक मी सर्व नेते मंडळीचा आभार व्यक्त करतो। त्यांच्या कन्याने देखील अपक्ष अर्ज भरलेला आहे, कुठेतरी महायुतीची पाहायला मिळते। मी त्या बाबतीत अधिक बोलू इच्छित नाही, वरिष्ठ नेते मंडळी हे त्याच्या बाबतीतला निर्णय त्या ठिकाणी घेतील। थँक्यू। सांगा माझ्या माईक द्यायचं कॅमेरा फ्रेम समोर नाही लागायचं, नीट स्टँड घेऊन लांब। अरे भांडू नका रे। शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब असतील, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा वहिनी यांनी 17 जागांचं जागा वाटप केलं। त्याच्यामध्ये कोकणाची ही स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मिळालेली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचेच म्हणजेच महायुतीचे उमेदवार हे अनिकेतजी तटकरे आहेत। आज मी, नितेशजी राणे, स्वतः तटकरे साहेब, आदितीताई, आम्ही सगळेच लोकप्रतिनिधी या फॉर्म भरण्याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होतो। आमचा विजय महायुतीचा निश्चित आहे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्यात जास्त मतानं ही महायुतीची जागा आम्ही जिंकू। तुमच्याच पक्षाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्याने देखील अपक्ष अर्ज भरलेला आहे। नाही, अर्ज भरलेला आहे, परंतु अर्ज मागे घेण्याची तारीख ही अजून 2-3 दिवस आहे। त्याच्यामुळे महायुतीमध्ये एकामेकाच्या समोर कोण उभे राहणार नाही त्याची दक्षता आम्ही नक्की घेऊ। महेंद्र दळवी साहेबांची देखील आम्ही चर्चा करून त्यांची समजूत काढू। काही संपर्क झाला का? हे संपर्क आमचा सगळ्यांचा रोजच असतो, परंतु जो आता फॉर्म भरला गेलेला आहे अपक्ष म्हणून तो मागे घेण्याच्या दृष्टीनं आम्ही सगळे मिळून त्यांच्याशी चर्चा करू। वेळ पडल्यास माननीय शिंदेसाहेब देखील त्यांच्याशी बोलतील। समज साहेब, याच प्रश्नावर ज्यावेळेला भास्कर जाधव काही वेळापूर्वी बोलले ते म्हणाले की वैरी एकत्र आले, त्याच्यामुळे आमचा विजय आहे की आम्हाला वोटिंगचे मिळणार। आधी 5 तारखेला फॉर्म टिकतो काय बघू आणि 22 तारखेला रिझल्ट नंतर विजय आमचाच आहे। कदाचित 5 तारखेला देखील होऊ शकतो, 5 तारखेला नाही झाला तर 22 तारखेला होऊ शकतो। फक्त औपचारिकता शिल्लक आहे विजयाची आणि मला असं वाटतं की कोणी काही किती जरी आखाडे मांडले, अंदाज मांडले तरी अनिकेत तटकरेंचा विजय हा 100% निश्चित आहे आणि फार मोठ्या मताधिक्यानं ते जिंकतील हा आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे। नाही, तिढा सुटण्यापेक्षा तिढा भविष्यामध्ये निर्माण होऊ नये यासाठी आम्ही सगळे पुढाकार घेणार आहोत। आधी ही निवडणूक होऊ दे आणि निवडणुकीनंतर जसा निवडणुकीचा रिझल्ट चांगला लागेल तसा महायुतीच्या प्रत्येक गोष्टीचा रिझल्ट चांगला लागलेला आपल्याला दिसेल। हे अंबादास दानवेंचं वैयक्तिक मत असू शकतं। वंदनीय बाळासाहेबांच्या विचारानं माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे शिवसेनेमध्ये काम करतो। शिवसेनेमध्ये काम करत असताना महाराष्ट्राच्या जनतेनं नक्की शिवसेना कोणाची आहे, वंदनीय बाळासाहेबांची होती आणि त्याचं नेतृत्व आज एकनाथ शिंदेसाहेब करतात। हे शिवसेनेला भरभरून मतदान देऊन महाराष्ट्राच्या जनतेनं सिद्ध केलेलं आहे। त्याच्यामुळं दानवे साहेबांच्या त्या चर्चेला काय अर्थ आहे मला माहीत नाही, ते त्यांचं वैयक्तिक मत आहे। कुठची यादी नाही, मला असं वाटतं की सगळी यादी फायनल झाली। ठाण्यामध्ये रवींद्र फाटक आहे, परभणीमध्ये सईद खान आहेत, त्याच्यानंतर नाशिकमध्ये नरेंद्र दराडे आहेत आणि यवतमाळमध्ये चतुर्वेदी आहेत, दुष्यंत चतुर्वेदी आहेत। अरे ऐनवेळी देण्यात आला की न देण्यात आला हा शेवटी पक्षाचा भाग आहे ना। आम्ही कधी फॉर्म द्यायचा ह्याची चिंता बाकीच्यांना असण्याची आवश्यकता नाही। फॉर्म भरायच्या अगोदर
आम्ही उमेदवारी जाहीर केली, हे महत्त्वाचं आहे. तर 5 तारखेला अनिकेत तटकर यांचा विजय निश्चित आहे. ते मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.